हॅलो मॉम टू बीस, आय एम नेहा आणि मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे पालकपासून कसे थालीपीठ बनवायचे. बऱ्याच प्रेग्नेंट वुमेन्सला पालक खायला आवडत नाही. खरं तर पालकला काही खूप सारी चव नसते, पण त्याला आपल्याला चव आणण्यासाठी वेगवेगळ्या रेसिपीजद्वारे करावं लागतात आणि ते सिम्पल असेल तेवढंच आपल्यासाठी चांगलं असतं. जसं की थालीपीठसोबत तुम्ही दही खाल्लं तर अजून त्याची पौष्टिकता वाढते आणि डॉक्टर पण आपल्याला सजेस्ट करतात की हिरव्या पालेभाज्या खायच्या. त्याच्यामध्ये पालक आणि मेथीचं आवर्जून ते सांगत असतात. त्याच्यामुळे पालकपासून ही छान रेसिपीज जर तुम्ही ट्राय केली तर तुमच्या होणाऱ्या बेबीसाठी खूप फायदेशीर ठरते आणि तुमचंसुद्धा हिमोग्लोबिन किंवा आयर्न, फॉलिक ॲसिडचं प्रमाण वाढतं. पालक खाल्ल्यामुळे ना आपल्या बेबीची ब्रेन डेव्हलपमेंट, बोन डेव्हलपमेंट, आईज डेव्हलपमेंट आणि टीथ डेव्हलपमेंटमध्ये खूप छान अशी ग्रोथ होते. आणि आपण प्रेग्नन्सीमध्ये पालक खूप प्रमाणात खाल्ला तर आपली इम्युन सिस्टीम खूप छान प्रकारे वाढते, जे की प्रेग्नन्सीमध्ये त्याची खूप जास्त गरज असते. त्याचसोबत आपलं BP आणि शुगर छान अशी कंट्रोलमध्ये असते. आपला स्टॅमिनासुद्धा छान होतो आणि आपली केसांचीसुद्धा छान अशी वाढ होत असते. जर तुम्हाला डॉक्टरांनी ब्लड सप्लाय कमी सांगितला असेल तर यामुळे काय होईल की तुमच्या शरीरातलं रक्त पातळीसुद्धा सुधारते आणि रक्तसुद्धा छान वाढते. प्रेग्नेन्सीमध्ये आपल्याला बॅक पेन, लेग क्रॅम्प्स अशा काही गोष्टींचा पेन होतो, तोसुद्धा नाहीसा होतो. रेग्युलरली पालक खाल्ल्यामुळे काय होतं की आपले जे पण प्रेग्नेन्सीमधले पेन असताना ते सगळं काही नाहीसं होऊन आपलं शरीर आणि इम्युनिटी सिस्टीम छान असते. तर ओव्हरऑल फ्रेंड्स, आपल्याला आपल्या डाएटमध्ये रोज पालक किंवा एक दिवसाआड पालकचा समावेश करायचा आहे आणि रोज आपण पालकपासून काय बनवू शकतो ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर टिल देन बाय, हॅव अ सेफ प्रेग्नेन्सी.